हॅलो. सो फायनली आता आम्ही हा ब्लॉग स्टार्ट करतोय. ह्यानी बत्ती गेली आणि गंध लावलं इथे. तर आता आज मी आणि स्पेक्स घातलेत कारण छान दिसतेस. सर्दीने माझे डोळे सुजलेत म्हणून. आणि आता आम्ही जरा फ्रूट्स खाऊ. ह्याचं झालं टाइमपास. आणि आज आम्ही कोल्हापूरला म्हणजे उद्या जाणार आहोत. आज आम्हाला पॅकिंग वगैरे करायचे कारण की लग्नानंतर आम्हाला सगळीकडे जाता नाही आलं म्हणून विचार केला की जरा सगळे देवस्थान कंप्लीट करूया. तर आता हे फ्रूट्स खाते आम्ही. अर्धे खाल्लेत, अर्धे खाऊन झालेत. आता हे अर्धे खाऊ नाही तर चक्कर येऊन पडेल मी तर डोसे होईपर्यंत. बिकॉज बटाट्याची भाजी पण करायची असं हा बोललाय. बटाट्याची भाजी करायची, डोसा करायचा, चटणी टाकायची आणि खायचं. चला खाऊन घेऊया आता. ही शाणी मला 2 केळी देत होती. मला वाटलं की वा हिला कळतंय की मुलाला जास्त भूक लागते तर आपण देऊया. पण हे केळं वरून काळं झालेलं म्हणून हिने मला हे केळं दिले. शाणे. मला इलायची केळी मस्त खूप छान लागतात. खूप छान गोडच असतात नेहमी. कधी असं ते मला हे नाही लागलं गोड नाही म्हणून. आणि आता ही खाते द्राक्ष आहेत नाही. द्राक्ष ते साल काढून कोण खातं द्राक्ष? ही वेगळी द्राक्ष गबे. तरी साल काढून कोण नाही खात. साल काढून द्राक्ष आणि चिकू पण खाते. सगळं हीच खाते. काढूनच खातात. ठीक आहे. आम्ही डोसा बनवताना परत भेटू. हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी आलेलो परत. ना शाम टाको 5 आलो आम्ही डोसा बनवायला. आणि आता छोटूला सांगितलं काम. छोटू उघडतो डोसाचं पॅकेट. बोललास ना जास्त. छोटू आता डोसाचं पॅकेट मी तोपर्यंत तवा ठेवतो. हे काय ना शेफ लोक बटाटे सोल त्यापेक्षा मेन काम करतात. अरे शिवानी त्याच्यात नव्हतं काढायचं. त्याला झिपलॉक आहे माहितीये पण मी याच्यात काढून ठेवलं ते इझी पडेल. अगं पण ते सुकत ना बाई. नाही सुकत रे. कोण बोललं? कधी डोसे बनवलेस घरी की नेहमी बाहेरून खाल्लेस? छोटू जास्त बोलतोय आज. ठीक आहे तर आपण तवा ठेवलेला आहे. आता डोस्याचं हे सगळं कचरा विचरा हे सगळं कळत नाही. ह्याच्यात ठेवायचं होतं त्याला. हा ह्याच्यातच ठेवतो मी नेहमी कारण ती झिपलॉक आहे. हा तर हे डोसा आपल्याला असा करण्यासाठी आहे. आणि आज आम्ही बटर मध्ये डोसा करणार. बटर मध्येच करतो मी नेहमी. हे लोक आज करतात. मी तुपात करते. मी काय जास्त तुपात करू ना. हे तुपात करूया ना. बघितलं तुपात करूया. हा सूप. आणि मला पातळ डोसे आवडतात. ओके मला जाड आवडतात. अरे बाळा माझ्या आता देईन एक सनसनी. बटाटे काढ. आधी बटाट्याची भाजी करायची आणि मग डोसे करायचे. गरम गरम डोस्यांसोबत बटाट्याची भाजी खाणार ना. हा काढ डोसे बटाट्याची भाजी का म्हणून मी हा माणूस ठेवलेला आहे. जा कांदे काप. हे नाही हे मी करतो. हा कांदे मी करून घेतो पटापट. एक काम दिलेलं होत नाही ह्याच्याने. कधीपासून सांगते कढीपत्ता काढ. मिंट काढतोय मिंट. अरे कढीपत्ता नाही जा शोध. काय कुठे होता? तिकडे. मग तिथे कोण ठेवतं? खाली ठेवायचा असतो कढीपत्ता. मस्त. आता ही कोथिंबीरची चटणी केली आहे. आता ह्या चटणी असं डोस्याला लावणार. मग त्याच्यावरती बटाट्याची भाजी टाकणार आणि तर आज पण आपण सेम करतोय. मी याला इन्स्ट्रक्शन चल मी सांगितलं मला बटाट्याची भाजी बनवता येते. मी याला इन्स्ट्रक्शन देणार. ही मला इन्स्ट्रक्शन ही कशातही बनव पण मी याला इन्स्ट्रक्शन देणार आणि हा करणार नाही. हो सरसो मध्ये बनवूया. सरसोच्या ऑइल मध्ये बनवूया. हा चालेल ना. बारीक झाली आहे. हो तू खूप छान दिसते. थँक्यू. आजारी पडल्याचा मला फायदा होतो. लोकांना सरसोचं तेल का नाही आवडत काय माहित. मला तर आवडतं. मला पण खूप आवडतं. बस झालं. वा भरपूर तेल आहे. खूप तेल आहे. दिस इज टू मच ऑइल फॉर 2 पीपल. मी बनवतोय सगळं मी. आता ते तेल गरम झालं की त्याच्यात मी जिरं टाकणार. सगळं फोडणी. छोटासा डोसा बनणार आहे. छोटासा कितना छोटासा. हाँ बना. ऐसा डालने का और ये ऐसा पसराने का. सीजा ही नहीं है. सीजेगा ही नहीं ना. सीजेगा नहीं इतना जल्दी. तुम रुको जरा गरम होने दो तवा को. तवा गरम नहीं हुआ. अरे बटर टाकायचा होता. मला बटर पाहिजे होता. डालने का रहता है बाद में बटर डालने का रहता है ऊपर से. नीचे कोई बटर नहीं लगाते डोसा वाला. अंदर लोगे ना नीचे नहीं लगाते ऊपर लगाते. नीचे तेल डालते नीचे नहीं डालते तेल है बेटा. मेरा सुनो तुम अभी धंधे में आए छोटू. तुम रुको जरा करने दो मेरे को मेरा काम करने दो. तुम बटाटे का वाट लगाए ना
मी नाही लावली बटाट्याची भाजी कुठल्याही अँगलवरनं तशी वाली वाटत नाहीये पण छान आहे, छान आहे. कारण की आम्ही बॉईलच नाही केला बटाटा. बॉईल नहीं किया पर अच्छा है, सुगंध मस्त आ रहा है. ये भी मस्त बनेगा, मेरा गारंटी है. अन्ना का गारंटी है, सुंदर बनेगा, सुंदर. यश अन्ना, यश अन्ना तुम आएगा फिर डोसा खाने को, मेरे घर पे आएगा. सबको बुलाएगा, सबको बुलाएगा. अभी रुको, अभी मेरे को डिस्टर्ब मत करो, मेरे को डोसा बनाने दो. पहला वाला अपन ये गैस को देता है, तो रुको जरा. गैस को दे. हाँ, धंधे को देना पड़ता है पहला. तुमको मालूम नहीं, तुम इधर आए, तुम मुंबई में रहता ना, हम उधर से आते, हमको मालूम है. तो म्हणणं आहे तुझं? मी फर्स्ट टाइम केलं तर मग काय आलं? हिचा डोसा बघा, हा डोसा ना उत्तप्पा काय आम्हाला कळत नाही. आणि माझा बघितलेला तुम्ही, सेट डोसे असे नसतात. हा, काय बनवलंय तू आणि मी काय बनवलेलं? हे काय आहे? याला काय नाव द्याल तुम्ही? त्या यश अण्णाला परत बनवायला लागेल मला वाटतं. त्या अण्णाला आम्ही परत बोलवू आणि तुम्हाला करून दाखवू आम्ही अण्णाच्या हातचा चांगला सुंदर डोसा. मी पूर्णपणे प्रयत्न केला हिला शिकवायचा, तर ते प्रयत्नानंतरचा हे फळ आहे. नाहीतर आधीच तुम्ही बघितलंच होतं हिने काय बनवून ठेवलेलं. टेस्टी लागत होता. हा, डावाना टेस्ट आहे. आणि हा मी बनवलेला. याच्यासोबत पण हिने काहीतरी केलंय. सांगायचं तुला काय केलंय तू याच्यासोबत? हा, ठीक आहे, चला आता हे खाऊन घेतो. मला नाही वाटत आपण असं बसून जेवू. तू खातोस ना, बनवलं खातो यार. हा नेहमी मला जेवण पूर्ण होतच नाही. मला गरम खायला आवडतं, कारण मला गरम खायला एवढा वेळ भेटतोय. आणि ही झालं नाही तरी पलटते यार, काय खाईये. पलटलंय अगं पण ते चिटकलेलं राहायला पाहिजे, मग ते शिजतं बरोबर यार. धडाधड खातोय डोसे की माझ्यासाठी राहतच नाही, म्हणून आता मी हे केलंय. आता नॉर्मल जेवायला बसायचं नाहीये. मी डोसा केला की मी खाणार, ह्यानी डोसा केला की हा खाणार, आणि आम्ही किचन मध्ये उभं राहून खाणार आहे. मी नेहमी डोसे तसेच खातो, कारण गरम खायला पाहिजे. गरम थंड डोसा कोण खातो? काल हिने प्रिंगल्स आणलं, ते पण अख्खं संपवलं. 2 मला ठेवलेत फक्त. आता खात होतच ते दिसलं त्यांनी. हा, मग 2 3 आता 1 राहिलंय. हे माझं करपेल नाही करपत आहे, नाही करपत आहे. नाही सांगतोय पलटला. बघितला ना कसा आहे? बघितला? तू खूप हलवतोय कॅमेरा. हा बघितला कसा आहे? हा करपलाय, पांढरा शुभ्र आहे. आम्ही अजून बनवतोय ना. 1 तास झाला खातो. 2 तास झाले बनवतोय. तिकडे ताटली ठेवली आहे, बटाट्याची भाजी, चटणी, केचप, ते खातोय. आणि आता पीठ पण संपायला 1 किलो पीठ होतं, खतम झाले. सगळं संपलंय बघा. अजून 2-3 होतील बस. 2 होतील. मजा आली पाहिजे गरम गरम खायला. उभं मी उभी नव्हती राहत, मी जाऊन बसत होती. तिला नाही आवडत उभं राहून खायला, मला आवडत. बाय बाय. सगळं मी करून घेतलं. मला वाटतं मी मोबाईल उलटा पकडला, पण ठीक आहे. लिंबू पाणी पण मीच केलं, डोसे पण मीच केले, सगळं मी केलं. आणि ही अशीच बसली. तुम्हाला दाखवतो थांबा ही कशी बसली. 1 मिनिट थांबा. हा बघा ना, सॉरी, ही बघा. जाऊ दे आता, मी उलटा बिलटा पकडतो. अशा प्रकारे ह्यानी मोबाईल पाडलेला आहे आणि त्याच्यामुळे माझ्या अंगावरती सगळं पडलेलं आहे. दाखवलं तर दाखव. व्हॉट इज दिस? सगळं पडलेलं दाखव. फुल ग्लास होता, किती चाले. काय फुल बिल नव्हता. सगळं झालंय आमचं, सगळं करून झालंय. आता लिंबू पाणी पितो आणि झोपून जातो. झोपाचा वेळ झाला. बाय बोल. हॅलो. आता आम्ही बॅग पॅक करायची होती, आम्हाला सगळं करायचं होतं, तुम्हाला सगळं दाखवायचं होतं. पण हा माणूस झोपेतून आत्ता उठलाय आणि हा काय बॅग पॅक करणार होता एवढ्या वेळात? हा, डोसा मी बनवला. कपडे माझे घालून बसलाय. डोसा मी बनवला. हा, लिंबू पाणी मी बनवून दिलं. आजारी कुठली? कसली आजारी? काय आजारी आज तू? आज काय आजारी आहे तू? इकडे या साईडला आहे. हा, आपल्याला बॅग कधी पॅक करायची आहे? मी माझा ड्रेस काढून ठेवलाय, मी साडी काढून ठेवली आहे. ते सगळं फक्त मला इस्त्री करायचं आणि पॅक करायचं. तुझे कपडे काढलेले नाहीये. माझे कपडे नाही काढले, पण मी काढीन आता. इस्त्री करायची गरज नाही माझ्या कपड्यांना. हा,
बोलत होती काय मी साडी नेसणार आहे. साडी तर नाही नेसणार आहे तू बाबा. साडी नेसणार. साडी लास्ट टाइम तुम्ही लोकांनी बघितले, जेजुरीचे ज्या लोकांनी ब्लॉग बघितले त्या लोकांना माहिती आहे की साडी घातली आणि साडी घातल्यानंतर रडारड करत बसते ती. उगाच घातली असं वाटतंय, सॉरी उगाच घातली असं वाटतंय साडी आणि आता तुला साडी घेऊन जायची का? जग उलटचं पालट होईल. अरे तिकडे जाऊन घाल ना. नाही नाही नको मंदिरात. लोकांना कसं कळणार मी नवीन नवरी आहे? सिंदूर लाव इथून. हा इथून लाव, असा चालू कर तिथपर्यंत. साडी नेसणार. नाही नाही हो. तू तिकडे यार तू इरिटेट केलेलं, गाडी चालवणाऱ्याला इरिटेट करते आणि 10 तास गाडी चालवायची, 10 तास 7-8 तास पण थांबून या वीक मध्ये आम्ही कोल्हापूरला जाणार. नेक्स्ट वीक 10 तास परत गाडी चालवून मला गावी घेऊन जाणार आहे. गावी तर बघू, पहिले कोल्हापूरला जाऊन येऊ, बघूया आपण. आता बॅग पॅक करू. जरा फेस वॉश वगैरे करते, पाणी पिते आणि मग इस्त्री करते, कपडे पॅक करायचे बिकॉज रात्री आणि मला व्लॉग्स पण एडिट करायचे, उद्या पोस्ट करायचं आहे. डन. मग पहिले बॅग पॅक करू आणि मग तुम्हाला आम्ही आता बॅक कॅमने जप करूया. माहिती नाही कसा दिसतोय, चांगलाच दिसतोय कारण की सगळं रॉंग लाइटिंग वरनं घेतलंय. तिला कधी काय सुचेल? हा काय करतेय तू? मग कधी करायला नको काय? हे काय चाललंय तुझं? का पण गरज काय आता? आपल्याला बॅग भरायची आहे ब्रो. मग हे आल्यानंतर सगळं क्लीन बघायला किती मस्त वाटेल. क्लीन होईल ना नंतर आल्यावर. नंतर पण नाही, मी करीन ना रात्री. तुला आत्ता घाई काय आहे? का रात्री झोपायचं, आपल्याला निघायचं लवकर, माहितीये ना. आता ही बॅग नाही, सॉरी हे किचन आवरत बसेल, त्याच्यानंतर आम्ही जाऊ नाही, सॉरी बॅग भरू. इस्त्री कधी करणार, बॅग कधी कपडे काढून ठेव तोपर्यंत. हा बाबा तेवढं करतो. चल त्यांना सांग, भेटूया परत. अजून काही आमची पॅकिंग झालेली नाही आहे, कारण हिचं हू चालू आहे बघा. प्रत्येक याच्या हिनी 5 वेळा जेवढी बोटं दिसत आहेत त्या पॅन्टच्या खिशाच्या बाहेर, त्याच्यात 5 वेळा हिनी कसं केलं दाखव, कसं केलं दाखव. मी असं रॅन्डमली घातलं आणि डायरेक्ट 2 बोटं आणि असं हिनी अजून 3 वेळा केलं, कारण अजून 3 भोकं होती. पॅकेट मध्ये कुछ रखने का नहीं चाहिए. काय जेल तुम्ही बघताय ना घरात. पॅकिंग नाही केली, करतोय मी, पॅकिंग करतो. आता आम्ही हे बघा इथे कपडे काढतोय हळूहळू. हे झालं, दाखव हा पसारा, नको दाखव. हे बघा हे थोडेसे कपडे काढलेत, तर थोडा पसारा आहे कारण आम्ही आता बाहेर गेलेलो, कारण एक अर्जंट काम आलेलं ना. बघ याच्यात बघून बोल, अर्जंट काम आलेलं आम्हाला. तर हे आता मी कपडे माझे काढून ठेवलेले आहेत घरात घालण्याचे. फक्त आता थोडं माझं कपाट किती सुरेख असतं बघा. माझे आता कपडे काढणार आहे आणि मग आपली पॅकिंग झाली आणि मग आपण सकाळी किती वाजता? 6 वाजता निघणार. कुठे 6 वाजता कुठे निघणार? कोल्हापूरला जाणार. व्लॉग एंड कर, आता आपले काम नाही होणार. आता आम्ही करतोय व्लॉग एंड. काय बोलायचं? बॉय भेटूया परत. कुठे? कोल्हापूरला. आता बाय.